हॅलो गाईज, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या परम डेली ब्लॉग्समध्ये. तर आज आमचा शेवटचा दिवस आहे. आम्ही गणपती वाजवून म्हणजे शेवटचा दिवस म्हणजे आम्ही दोन तीनच गणपती वाजवले आम्ही, जास्त काय गणपती नाही. आम्ही गणपती संपायच्या 3 दिवसाआधी आलतो. तर आता गणपती वाजवून आम्ही घरी चाललो आहे. सगळेजण ट्रेनची वाट बघत होते. तर मी म्हणलं की चला आपला एक ब्लॉग शूट होऊ शकतो. तर मी आठवून माझा ब्लॉग शूट करतोय. सगळेजण आता ट्रेनची वाट बघताय. आम्ही आता काचीगुडा रेल्वे स्टेशनवर आहेत, हैदराबादमध्ये काचीगुडा रेल्वे स्टेशन. तर आता आमची जी ट्रेन आहे ती अजंठा एक्सप्रेस आहे. अजंठा एक्सप्रेस काचीगुडाहून तर डायरेक्ट जालन्याला उतरणार. आम्ही परतूरला गाडी उतरणार नाही म्हणून डायरेक्ट जालन्याला उतरणार आणि जालन्याला उतरून तिथं गाडी न्यायला येणार आहे. मित्रांनो, सगळेजण आता विचारत आहेत की गाडी कधी येणार आहे कधी नाही. सगळेजण गाडीची वाट पाहायला लागलेत. गाडीचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो, अजंठा एक्सप्रेस आहे आणि ती प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर येणार होती. तर अचानक जो TT ज्याच्याकडे आम्ही तिकीट काढले तो व्यक्ती आमच्या प्लॅटफॉर्मवर त्याने येऊन सांगितलं की जी गाडी येणार आहे ती 5वर येणार नाही, ती 4वर किंवा 3वर येऊ शकते, तर तुम्ही रेडी राहा. तर पुन्हा तर काय झालेली आहे आता आमची जी ट्रेन आहे ती अजंठा एक्सप्रेस आहे. ती आता उभी आहे. ही नाही, ही आहे. ही त्याच्यामध्ये सगळेजण बसलेत. आमचे जे मेंबर होते आधी तर मला ट्रेन बघायला लावली. मी आधी ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर येणार होती. ती आता 5वर आलेली नसून आता ती 4वर आलेली. जी अजंठा एक्सप्रेस आहे ती अशोकपुरावरून काचीगुडा आणि काचीगुडावरून मनमाडला जाणार आहे. आणि आम्ही परभणीला न उतरता आम्ही जालन्याला उतरणार आहेत. माझ्यामध्ये परतूरला आम्हाला उतरायचं आहे, पण परतूरला गाडी थांबणार नाही म्हणून आम्ही डायरेक्ट जालन्याला उतरणार. आणि तिथं जे काय सामान आहे ते घ्यायसाठी गाडी येणार, गावाकडून गाडी येणार तिथं, ती भाड्याने केली. ही जी ट्रेन आहे ही आमची ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ट्रेन आली ती तेव्हा पोराला असं वाटलं की हिच्यात जागा आहे की नाही, पण त्याला हे माहिती नव्हतं की ती गाडी इथूनच चालू होणार आहे. तर प्रत्येकजण बावचाळा होता. पण आता सगळ्याला जागा भेटली. तुम्हाला इंजिनामुळे आवाज येणार नाही म्हणून पुढे गेल्यावर बोलतो. ही ट्रेन आहे. प्रत्येक जण जात होतो. रवी मामा इथं उभे बाकीचे प्लेयर हाय करा हिवाळे मामा हाय म्हणा. हाय जाय तिकडं, जाय ना तिकडं. मित्रांनो, सगळ्या जागा भेटल्या. त्याला पण जागा भेटली. जो भाया त्याचं नाव माहीत नाही, तो पण ती भाया. हे राजा नावाचे, राजे याचं नाव आहे. हे बसले आणि याला कधीही माझ्या व्हिडिओची अडचण येणार हे व्यक्ती. हे काय बाकीची मंडळी इथे बसली. हाय करा, हाय गाईस, हाय गाईस. करा, सपोर्ट करा आपल्या भावाला, लाईक मारा, सगळंच मारा. यंदाचा नवरदेव आहे, यंदाचा नवरदेव आहे. माझं नाव काय, सनी लाखी भाऊ आहे. फॉलो करा. भाऊलाही झाली धमकी माहीत झाली, मला पण धमकी माहीत झालेली, म्हणून आम्ही दोघं विचारात पडलेलो आहे. फाड दूंगा. तर बाकीचे पण बसलेत. या आपला भाऊ आहे, याला पण लाईक करा, फॉलो करा. ते बाकी इकडा बघ ना. याला बळच मला बोललं वाटतं गाईस. यायला काय जणाला कॅमेरा द्यायची आवड नाही.
मी द्यायला बळच घेतो, कारण की त्यांची पण आठवण माझ्यासोबत राहिली पाहिजे. नाहीतर ते माझे व्हिडिओ बघतील आणि म्हणतील की याच्यामध्ये मला पण घ्यायचं होतं, पण जे बळत पण आलेत म्हणजे ज्याला यायचं नव्हतं ते पण आलेत असं होतं, आणि ज्याला घ्यायचं होतं ते नाही आलं असं व्हायला नको, मग प्रत्येकजण आले. तर आता आम्ही इथून ट्रेनमध्ये बसलो काचीकुड्यामधून बसल्यानंतर डायरेक्ट आता आम्ही जालना स्टेशनला उतरणार आणि ट्रेन निघणार आहे 6:40ला. तर भेटू आपण जालना स्टेशन. थँक्यू गाईस. अरे गाईस सॉरी चुकलो, एक मुलगा राहिला, हा आपला आकाश भाऊ आहे, हा पण वाजवायला आलता, याला पण करमलं. 2 मिनटं आपण याचा अनुभव घेऊ की हैदराबादमध्ये गणपती वाजवायच्या टायमाला कसं वाटतं गणपती वाजवायच्या टायमाला. हो चुकून हैदराबादला येऊ नये. 2 मिनटं आवाज येणार नाही तिकडं, आवाज नव्हता काहीच, आवाज नव्हता. 2 मिनटं आपण अनुभव घेऊ आकाश भाऊचा, लय बोलायची इच्छा होती. हां तर तुमचा हैदराबादला जाणं जिंदगी म्हणजे हैदराबादला येऊ नाही, हैदराबादला देऊ आहे का. अरे पूर्ण राहिलं ना पूर्ण जाऊ तिकडे. हां हैदराबादचा अनुभव. हैदराबाद बेस्ट. आधीच मला चुकून यायचं ना, आता म्हणतो हैदराबाद बेस्ट. भ्याला हैदराबादच्या माणसं आहे. हैदराबादला जिंदगी पहिली बारी. हैदराबाद मस्त आहे. आता आम्ही घरी जाणार आहे, आता गावाकडून निघत नाही. आपण कोणत्या स्टेशनवर उतरणार आहे? सध्या आम्ही काचीकुडा बस स्टँडमध्ये, रेल्वे स्टेशनमध्ये औरंगाबाद बस गाडी यायला माहिती नाही काही, हे गावतळे जरा. आपण भेटू डायरेक्ट जालना स्टेशनवर. बाय गाईस. तर मित्रांनो आमची गाडी निघलेली आहे इथून, माझा स्टेशनहून निघली. हे काचीकुडा स्टेशन आता निघलेली आहे. काचीकुडा स्टेशनमध्ये डायरेक्ट मनमाडपर्यंत गाडी आहे. प्रत्येक जण आपण आपल्या गाडीवर जागेवर बसला सीटवर. मी सीटला खिडकीच्या साईडला आहे. तुम्हाला प्रवास आणि या साईडला मला मामा माझ्याकडं अंधार असल्यामुळे माझं तोंड दिसायला कशामुळे तिकडं अंधार आहे माझं, पण आज तोंड चांगलं दिसाय ना, क्लिअर आहे ना, ब्लर दिसायला लागले. तर प्रत्येक जण आता गाडीमध्ये बसलाय, गाडी इथून सुटलेली आहे. इथून डायरेक्ट आता जालन्याला उतरणार आम्ही. सगळे जे काही साहित्य वाजवायचे होते ते साहित्य वगैरे घेतले. आता आम्ही जे काही मला खायला प्यायला ते खातो आणि थोडं झोपतो. आता आमची जी ट्रेन आहे ती सकाळी 3:30ला पोहोचणार आहे जालना स्टेशनवर. आम्ही तिथं सकाळी जालन्याला रात्री उतरणार आहोत. तर प्रत्येकजण आता ट्रेनमध्ये बसला आहे, खिडकीमधून बाहेरचा नजारा बघायला. कोणी दमले तर ते झोपले आहेत आणि बाकीचे गप्पा मारायला लागले. आणि मग मी पण आता व्हिडिओ काढणं ब्लॉग झाल्यानंतर मी पण झोपणार आणि सकाळी तुम्हाला जालन्यात गेल्यावर भेटू. थँक्यू.
झोप अजून 1 घंटा बाकी झोप. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे आता किती वाजले? सकाळचे वाजले 3:30 वाजत आले. आम्ही आता सातूर स्टेशन, कारण की सगळ्यांनी कालवा गेला की परतूर स्टेशन आलं, परतूर स्टेशन आलं, परतूर स्टेशन आलं नाही, सातून आलंय, थंडी वाजली. तरी पण पहा काय सकाळचे 3:30 वाजले तरी पण याचा नाग जशाची तशाच काय बदल नाही झाला. तर मला काय म्हणायचं काय, आम्हाला उतरायचं परतूर स्टेशनवर आणि ही गाडी थांबते की नाही माहीत नाही. इथं क्रॉसिंग असल्यामुळे गाडी थांबली होती. आम्हाला उतरायचं परतूरवर आणि जर परतूरवर थांबली नाही तर जालन्यावर थांबणार आहे. सगळेजण हे बघा सर्वजण येऊन थांबलेत. या कच्च्या गिच्च्या सगळ्या जे साहित्य वाजवायचे ते साहित्य राहिले आणि कोणी परेशानीमध्ये थांबण काय तर बघायचं आपल्याला परतूरवर थांबणार आहे. त्याला बघूया राहायचं. एवढी आमदार तर मित्रांनो चला आता आम्ही घरी चाललो. सगळी पब्लिक घरी निघली. गाडी आलेली जी बोललेली ती गाडी आली असं वाटतं मला. गाडी आली. आपण जी बोललेली ती गाडी आली का भाड्यासाठी आली का? हा आम्ही जी गाडी बोलली ती गाडी आली वाटते. तिच्यात साहित्य टाकायचं आणि घरी जायचं. मी प्रत्येक जणाला घेणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आता प्रत्येक जण हळूहळू यायला लागलाय. आपण आपल्या विचारामध्ये प्रत्येक जणाला घरी जायची हे झाली त्यामुळे ती घाई झाली. प्रत्येक जण पळायला लागलाय गाडीत जागा धरायसाठी.
कुठले वय कुठले आमच्या असे सुरू होते वेगवेगळे गाव चालू होते. बरं. तर काही प्रत्येक आता जालन्याला थांबणार आहे. तो घरी नाही येणार, येतं उतरणार आहे. परतूरला जर थांबली असती गाडी तो घरी येणार होता, पण आता जालन्यात थांबणार आहे. बालेराव मामा कसा झाला प्रवास? आवाज चांगला झाला. आम्ही गणपती वाजत गेलो. आलो गणपती वाजवून. बरोबर. कसा झाला प्रवास? हैदराबादला गेलो आम्ही गणपती वाजवायला. हा वय बोल रे. हैदराबादला गेलो गणपती वाजवायला. प्रवास कसा झाला? चांगला झाला प्रवास. झाला का? काय अडचण? काहीच नाही अडचण. बसायला जागा होती का? हो मोकळी जागा होती. सीट झोपले होते का? झोपून आलो आम्ही काही. आता इथून पुढं काय करताय? आता कार्यक्रम सुरू करायचे आपले. हो का? लग्न वाजवायचे. नाही इथून पुढं म्हणजे काय करायचं तसं नाही. इथून जालन्यातून उतरून आम्हाला जायचं आमच्या गावाकडे चाललो. डायरेक्ट घरी चालले. पुढे गाडी गेली आमच्या. पुढे चालले लय फळात. चालतं चालतं. कोणती गाडी गेली? पुढं हा पुढं जर गेली का? बरं थँक्यू. बरं प्रतीक, तुला कसं वाटलं प्रवास करून? प्रवास करून म्हणजे लय बरं वाटलं. काही अडचण नाही काय नाही. बरं. खायला प्यायला काय खाल्लं आपण सांग? रात्री जेवलंच ना बघा नव्हतं बघा आम्ही. आम्हाला म्हणजे झोपीनं सुधारलंच नाही आम्हाला काही. तर आम्हाला डायरेक्ट जेवायला झोपलो आम्ही कशी तरी येडेवाकडे. 2 वाजता उठलो. 2 वाजता उठून आम्ही व्हेज बिर्याणी घेतली. नंतर 2 वडापाव घेतले खाल्ले. आणि मग तिथून आम्ही बसून उभे राहून आलो. नाटे काऊन नाही जेवलं सांग बरं? आता पैसे मूळ वाटत नाही त्याला. 200ची नोट होती. तर ते म्हणजे मला चिल्लर केली की मोडत खाल्ला. थँक्यू. तर मित्रांनो आता आमची गाडी येणार आहे. गाडी आल्यानंतर आम्ही त्याच्यात बसणार आणि डायरेक्ट गावाकडे निघणार. चालतं मित्रांनो, तुम्ही माझा जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. आणि अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईस.